औचित्यवाडी. अरे इकडे ती गाडी काय आपल्याला बघितली का तरुण पिढी गावातले तरुण पोरं. अरे काय तू पडायला लागला मोबाईल बघून बघून. आणि हे आमचं बघ येडं झालं घरून मोबाईल घेऊन येतो माझ्याकडून इथं बसतो खेळत. तुला घरी काम नाही का? आणि काय रे पोरं अरे खेळायचे बिळायचे सोडून तुम्ही मोबाईल घेऊन बसले होय. अरे मोबाईल म्हणून वाटोळ झाले ना फार तुमच्या डोळ्याचं याचं. काय त्या गेम मध्ये काय भेटत त्या गेम मध्ये खेळून? मेंदूचं वाटोळ. याचे डोळे मोठे झाले त्याचे बारीक झाले केस सुद्धा मोठे झाले त्याचे मोबाईल काय अरे तू बी मी चांगला सर्विस होतो मला अभ्यास पोर काय तू. आता हे काय बापाचे आई बापाचे मोबाईल घ्यायचे आणि इकडे यायचे. आई बापाला वाटतं आपलं गेलंय पोरग मोबाईल घेऊन बरं घरी नाही येत. अरे काहीतरी खेळ दुसरे खेळावा का मोबाईल. अरे मैदानी खेळ खेळायचे क्रिकेट आहे खो खो आहे कबड्डी त्यात नाव गाजवायचं बॅडमिंटन आहे किती खेळ आहेत तुम्हाला खेळायला सांगा बरं. अरे तुम्ही तुमच्या एवढं होतो ना कबड्डी म्हणू नको क्रिकेट म्हणू नको खो खो म्हणू नको तुटून पारायचे नसतो खेळून. आता तुम्ही मोबाईलवर तुटून पडले. द्या ना बॅट बॉल घेऊन आम्हाला. बघा त्याच्या तोंडात टाकायला पाहिजे बॅट बॉल घेऊन. घरी बॅट नाही का तुला? घरी बॅट नाही का? आहे 5 जुनी झाली घासून घासून बॅट डेपुटी. तुम्ही जर साहित्य घेऊन दिलं तुम्ही खेळता का? अम्मा तेवढं नाही तेवढं. बरं एक काम करा आता बॅट आपल्या घरी आहे. बॅट ह्या पोरांना आणून दे आणि चेंडूला पैसे देतो सध्या 200 रुपये. 200. आता आमच्यावर आलं का गणित सुटलं गावत आमच्या. अरे बॅट देतोय ना मी माझ्या घरची. आता माझ्याकडे नाहीत आज पैसे आणले मी एरवी देत असतो मी. 200 दिले काय होईल? पैसे नाही डेपुटी. आणि हे काय खिशात बघितलं का? वरूनच नोट चमकती काढ 200. अरे इतकं चिकट बी नाही वागा. हाऊसानी वर ठेवली होती तिच्यावर तुमची नजर पडली पैसे वाईट. नाही, हो 200 राहू दे 400 रुपये. राहू दे दुसऱ्याच्या धुरावर स्वयंपाक करायचे कमी करा. चेंडू आणा एक खटीच आणि सगळं एक खटी नका काढू. एक चेंडू गेला किंवा काय झालं तर काढायचा. आणि हे मोबाईल नाही दिसले पाहिजे परत. चला उठा बर कृष्णा 50 रन झाले पाहिजे आपले. व्यवस्थित खेळ. पाय मध्ये धरे जरा. अरे यार आता ना आता आउट झाला पाहिजे. हा वा आता बाई कोणाचा बॉल आहे हा? डायरेक्ट देव घरात काही वाटायला पाहिजे. मड जाऊन मेल्याचं कोण आहे रे? हो बॉल द्या सुगंधा काकी. कशाला पाहिजे बॉल? हो खेळू राहिलो आम्ही तिथं. अरे माझ्या घराची काचबीज फुटली असती. देव घरामध्ये बॉल लागला माहिती का? बरं द्या जाऊ द्या परत नाही खेळायचे. नाही बॉल नाही देणार मी. हो द्या ना परत खेळून राहिले. तुला बॉल पाहिजे का? हो मला तुमची बॅट घेऊन ये एकदा बघू दे कशी. आता बॅट कशाला द्या ना. तू बॅट घेऊन ये मग बॉल घेऊन जाय. हो द्या. अरे बॅट घेऊन ये बाळा पहिले. पहिले द्या बॅट घेऊन ये सांगितलं ना. प्रेमाने सांगेल कळतच नाही. आला ये ते सुगंधा काकीच्या घरात बॉल गेला. हा मग ते म्हणून राहिले बॅट घेऊन ये मग बॉल देऊन. असं ना. हा ना. आण रे ती बॅट. थांब सुगंधा काकी काय रे काय म्हणलं त्याला तशाला तुम्हाला बॅट पाहिजे बॉल द्यायचा खेळू राहिलो. हा ना तू बॅट निघतो आता. निघ लवकर बॉल घेतला बॅट घेतली. द्या मी तुला सांगितलं नाही देणार मी. जा त्याला उडा जाऊन द्या लहान आहे तो. घालू का बॅट चांगली? निघतो का तू? जास्त शांत झाला. मी नाही देणार बॅट. आता तुम्ही जाता दोघं जण घालू एक चांगली बॅट पाठीत. काना बघ ना अजून कसे आहेत पैलवानासारखी मुडी. जोर बाय ठका मारल्या 300 500 मी समजू खेंगट त्यांच्या घरात. हो डेपुटी काय रे बोल ना. अहो त्या वहिनीनं बॉल आणि ते घेतला राव आमचा. कोणच्या वहिनी सुधांदा वहिनीनं. का? अहो आम्ही खेळत होतो पोरं आणि बॉल सिक्सर मारला आणि बॉल त्यांच्या घरात गेला आणि ते म्हणे मा फोटो फुटला आणि हे फुटलं आणि ते फुटलं. आईला यांचा चेंडू बरं तिच्या घरात गेला. चांगल्या माणसाच्या घरी गेला असता तर दिला असता. अहो आता आम्ही दिलो माझ्याला ते म्हणे बॉल बॅट आणा मी बॉल देते आणि मी दिलो बॅट देऊन आणि आता बॅट द्यायना आणि बॉल द्यायना. काय येडे झाले का काय तुम्ही बॅट घेऊन कशाला गेले परत तिथे? मग आता ते म्हणे बॅट द्या आम्ही बॉल देतो. आमचा बी हाफ मॅड आहे याला काय नसतं. याला माणसाने लाडी गुड लावलं ना लगेच आता बॅट कशाला द्यायची? सुगंधाला कळलं ना पोरं खेळते पैसे दिलते ना. तू चेंडू गेला तर गेला दुसरा घ्यायचा.
आपण लय भारी वाटत हो. गेलं यांचं काय ते देत नाही का? द्या ना ते व्हाय ना. जा परत एकदा मागून बघ. हा देईन का? नाही देणार ती. मीच जातो, सांगतो बरोबर. मी बरं श्यामरावची ओळख चांगली आहे तिची. जाऊ माझ्या शब्द नाही पडून देते, आपण जे बोलू ते ऐकत ती. तेवढं मात्र आहे. श्यामरावचं वजन आहे. त्यांना बॉल काढून देईन बॅट, नाही तर तूच बस. जा चला तुम्ही नाही घेती तुम्ही चला सोबत. आम्हाला काय लिहितो? आम्हाला कसं वजन पडून तेवढं डेपुटी तुमचं विचार. तुझं वजन कमी पडत तुझं वजन कमी आहे का? कसे पण तुम्ही गावचे डेपुटीत किती केलं. चला आम्हाला कशाला लिहितो? आम्ही तसं गेलं तर जाऊन. नाही नाही तर डेपुटीचं वजन हा, मग असं कसं. सदा लय चतरा आहे नाही माझा. आहे चला तुला जायचं हे सांग ना कुठं तिकडं. नाही येतो मी जाऊन. चला चला सगळे आता हे श्याम यांनी दुसऱ्याचं कुठं ठेवलंय का? पोरं खेळायचे खोळंबले. चल मला जायचं ग्रामपंचायतला ते ए गप्रे तू ये वर सुगंधाताई. हो सुगंधाताई. काय हो काय झालं? अहो, काय झालंय? पोरं खेळत होते. कमून तुम्ही पोराचे हे घेतलं बॉल आणि बॅट? अहो डेपुटी तुम्हाला काय सांगू, माझ्या घरातल्या काचा फोडल्यात पार माहिती. डेपुटी काचाच घर आहे काहीच आतलं. अहो म्हणजे देवघरामध्ये काचेचा फोटो होता तो फुटला त्याच्यामुळं. आता तुम्ही तो भरून देणार आहे का मला? अहो सुगंधाताई ते चेंडूचे एखादा चेंडू आला असंच काय रोज यायला लागला की चेंडू. तुम्ही असाल गावचे पंच, तुमचं तत्वज्ञान आहे ना ग्रामपंचायत मध्ये सांगायचं, इथं नाही सांगायचं मला. जावा तुमचं तुम्ही बघा, मी माझं बघते. हाय तिचे दाखले हे सहाय करून तुम्ही निघा निघा. काय समजून सांगायला लागेल आहे की नाही रो गावात? तुम्ही माझ्या घरातली भरपाई करून द्यायला येणार आहे का सगळेजण? शामराव शांत बसायचं. अरे सांग ना समजून. मी तर येत नव्हतो, माझा तर अपमान केला तू, तर मला लय माझ्या ओळखीची माझा शब्द डावलायची नाही बाई. सांगतो ना डेपुटी मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ रे. बोलतो सुगंधा अगं गावचे डेपुटी आहेत, इज्जत बिज्जत त्यांना आहे की नाही काही सांग बरं. आणि माझं ऐक ना थोडं, मी त्यांना लय बोललोय की मला लय ऐकते सुगंधा. हा ना 10,000 रुपये खर्च आहे माझ्या घरामध्ये, देणार का भरून? निघा जावा. चल चल पालथ्या. बँकेवर लय दरोडा बशील. घालून हा. तुला 10,000 दे. मी येत नव्हतो. वहिनी तू कशाला थांबला आता इथं? मी काय म्हणतोय ते जाऊ द्या बॉल बिल. पण वहिनी नका देऊ बॉल बॅट. अहो आम्ही पारावर महिना 2 महिन्यापासून मोबाईल घेऊन बसत होतो. डेपुटी आले, डेपुटी म्हणे अरे जरा पोरांनो नव्हते काय मोबाईल वाईट साईड पाहत बसता, जाऊ द्या ते बॅट द्या बॉल द्या खेळा. आम्ही बसून बॅट बॉल खेळत होतो आणि आज आला तुमच्या घरात तर तुम्ही असं करायला लागल्या. ह्याच जागेवर तुमचा मुलगा किंवा तुमचे पाहुणे रावळ्याचे पोरं मोबाईल घेऊन बसत असते काय झालं असतं? वाईट परिणाम होतेच ना. अहो या वाईट परिणामामुळं आज क्रिकेटमुळं आज क्रिकेट विसरले, तो विसरले, जुने खेळ विसरलेले आहेत. मला सांगा या असे जुने खेळ विसरले तर पुढल्या पिढीला काय आपण उत्तर देणार आहे? हां बरं नका द्यायचं ना तुम्हाला बॉल बॅट नका देऊ, पण माझं सांगायचं टाइम आहे, मी सांगितलं तुम्हाला. झालं हा निघा आता. आता वहिनी द्याय ना राव बॅट बॉल. त्यांना पोरांचं मन असत देत होतच नाही राव पोरं खेळलेले. तू व्यवस्थित मागायचं ना. अरे मी मस्त म्हणलं राव त्यांना देत नाही काय नाही, जाऊ दे दुसरं खेळू आपण काहीतरी. पोरांना आहे ना क्रिकेटच आवडत नाही. हे आलं वहिनी. वहिनी आल्या वहिनी आल्या. हो बॅट वहिनी बॉल पाहिजे द्या ना राव. द्या ना. एका शर्तवर भेटल. बोला ना बोला ना. मला तुमच्यामध्ये बॅट बॉल खेळू द्यायचं. हा चालेल चालेल चालेल.